श्री गणेशाय नमः। श्रीमद् भागवत महापुराण स्कंध चौथा अध्याय पहिला। स्वयंभू मनूच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन। मैत्रेय म्हणतात, विदुरा, स्वयंभू मनूला महाराणी शत्रुपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोन पुत्रांखेरीज 3 कन्या सुद्धा झाल्या। त्या आकुती, देवहूती आणि प्रसूती नावांनी विख्यात होत्या। आकुतीला जरी भाऊ होते तरी शत्रुपेच्या अनुमतीने राजाने आकुतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार रुची प्रजापती बरोबर लावून दिला। भगवंतांचे अनन्य चिंतन करीत असल्या कारणाने प्रजापती रुची ब्रह्मतेजाने संपन्न होते। त्यांनी आकुतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न केली। त्यांपैकी जो पुरुष होता तो साक्षात यज्ञ स्वरूपी भगवान विष्णू होते आणि जी स्त्री होती ती भगवंतांपासून कधीही विभक्त न राहणारी लक्ष्मीची अंशस्वरूप दक्षिणा होती। स्वयंभू मनूने आकुतीच्या त्या परमतेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणले आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्याजवळ ठेवले। जेव्हा दक्षिणा विवाहयोग्य झाली तेव्हा तिने यज्ञ भगवानांनाच पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा केली। तेव्हा भगवान यज्ञपुरुषांनी तिच्याशी विवाह केला। यामुळे भगवंतांनी प्रसन्न होऊन आनंदित झालेल्या दक्षिणेपासून 12 पुत्र उत्पन्न केले। त्यांची नावे अशितोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इधम, कवी, विभू, स्वन, सुदेव आणि रोचन। हेच स्वयंभू मन्वंतरात तुषित नावाचे देव झाले। त्या मन्वंतरात मरीची आदी सप्तर्षी होते। भगवान यज्ञच इंद्र होता आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र होते। ते मन्वंतर त्या दोघांचे पुत्र, नातू, पणतू यांच्या वंशाने भरून गेले। प्रिय विदुरा, मनूंनी आपली दुसरी कन्या देवहूती ही कर्दमांना दिली। त्यासंबंधीची सर्व माहिती आपण माझ्याकडून ऐकलेली आहेच। भगवान मनूंनी आपली तिसरी कन्या प्रसूती ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीला दिली। त्याची विशाल वंशपरंपरा सर्व त्रैलोक्यात पसरली आहे। कर्दमांच्या ज्या 9 कन्या 9 ब्रह्मर्षींच्या पत्नी होत्या त्यांच्या वंशपरंपरेचे वर्णन ऐक। मरीची ऋषींची पत्नी म्हणजेच कर्दमांची कन्या कला हिच्यापासून कश्यप आणि पूर्णिमा नावाची 2 अपत्ये झाली। त्यांच्या वंशांनी हे जग भरलेले आहे। हे शत्रुंजय विदुरा, पूर्णिमेला विरज आणि विश्वग नावाची 2 मुले आणि देवकुल्या नावाची 1 कन्या झाली। हीच पुढच्या जन्मात श्रीहरींच्या चरणतीर्थापासून देवनदी गंगेच्या रूपाने प्रगट झाली। अत्रींची पत्नी अनसूया हिला दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र नावाचे 3 परम यशस्वी पुत्र झाले। हे अनुक्रमे विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव यांचे अवतार होते। विदुराने विचारले, गुरुवर्य, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत करणाऱ्या ह्या सर्वश्रेष्ठ देवांनी अत्रिमुनींच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतार घेतला हे मला सांगा। मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्याच अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते आपल्या पत्नीतसह तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले। तेथे फुलांच्या गुच्छांनी लहडलेले पलाश आणि अशोक वृक्षांचे वन होते। तसेच तेथे सगळीकडे निर्विंध्या नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुर ध्वनी करीत होता। त्या वनात ते मुनी प्राणायामाने चित्ताला वश करून 100 वर्षांपर्यंत केवळ वायू भक्षण करून थंडी उष्णता इत्यादी द्वंद्वांची पर्वा न करता एका पायावर उभे होते। त्यावेळी ते मनोमन अशी प्रार्थना करीत होते की, जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे। त्याने मला स्वतःसारखेच संतान द्यावे। प्राणायामरूपी इंधनाने प्रज्वलित झालेले अत्रिमुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तप्त करीत आहे असे पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव हे तिन्ही जगतपती त्यांच्या आश्रमात आले।
त्यावेळी अप्सरा, मुनी, गंधर्व, सिद्ध, विद्याधर आणि नाग त्यांचे सुयश गात होते. त्या तिघांचे एकाच वेळी आगमन झाल्याने अत्री मुनींचे अंतःकरण प्रकाशमय झाले. त्यांनी एका पायावर उभे असतानाच त्या देवदेवांचे दर्शन घेतले आणि नंतर जमिनीवर साष्टांग प्रणाम करून अर्घ्य, फुले इत्यादी पूजेची सामग्री हातात घेऊनच त्यांचे पूजन केले. ते तिघेही हंस, गरुड आणि नंदी या वाहनांवर बसले होते. तसेच आपल्या हातातील कमंडलू, चक्र, त्रिशूल इत्यादी चिन्हांनी युक्त होते. त्यांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होत होता. त्यांच्या मुखावर मंद हास्य विलसत होते. त्यांच्या तेजाने दिपून जाऊन मुनींनी आपले डोळे झाकून घेतले. त्यांनी आपले चित्त त्यांच्यावर एकाग्र केले आणि हात जोडून अतिमधुर आणि सुंदर भावपूर्ण वचनांनी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा त्या तिन्ही देवांची स्तुती करण्यास सुरुवात केली. अत्रिमुनी म्हणाले, भगवन, प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी जे मायेच्या सत्वादी 3 गुणांचे विभाग करून भिन्न भिन्न शरीरे धारण करतात, ते ब्रह्मा, विष्णू आणि महादेव आपणच आहात. मी आपणास प्रणाम करतो. मी ज्यांचे आवाहन केले होते ते आपल्यापैकी कोण आहेत? कारण मी तर संतानप्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरेश्वरांचे चिंतन केले होते. असे असता आपण तिघे येथे कसे आलात? आपल्यापर्यंत तर देहधारी लोकांच्या मनाचीही गती असत नाही, म्हणून मला याविषयी मोठेच आश्चर्य वाटत आहे. आपण कृपा करून मला याचे रहस्य सांगावे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अत्रिमुनींचे वचन ऐकून ते तिन्ही देव हसले आणि मधुर वाणीने त्यांना सांगू लागले. देव म्हणाले, ब्राह्मण, आपण सतसंकल्प आहात, म्हणून तुम्ही जसा संकल्प केला तसेच झाले पाहिजे. त्याच्या विपरीत कसे होऊ शकेल? तुम्ही ज्याचे ध्यान करीत होतात तेच आम्ही आहोत. प्रिय महर्षी, तुमचे कल्याण असो. तुम्हाला आमचेच अंशस्वरूप 3 जगद्विख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील. त्या दंपतीला अशा प्रकारे अभीष्टवर देऊन त्यांनी उत्तम प्रकारे पूजन केल्यावर ते पाहत असतानाच ते 3 सुरेश्वर आपापल्या लोकी गेले. ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र, विष्णूच्या अंशापासून योगवेत्ते दत्तात्रेय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले. आता अंगिरा ऋषींच्या संतानाचे वर्णन ऐक. अंगिरांची पत्नी श्रद्धा हिने सिनीवाली, कुहू, राका आणि अनुमती या 4 कन्यांना जन्म दिला. यांच्याशिवाय साक्षात भगवान उथ्य आणि ब्रह्मनिष्ठ बृहस्पती असे तिला 2 पुत्र झाले. ते स्वारोचिष मन्वंतरात प्रख्यात झाले. पुलस्त्य यांना त्यांची पत्नी हविर्भूपासून महर्षी अगस्त्य आणि महातपस्वी विश्रवा असे 2 पुत्र झाले. यांतील अगस्त्य पुढील जन्मात जठराग्नी झाले. विश्रवा मुनींना एडविडेपासून यक्षराज कुबेर झाला आणि त्यांची दुसरी पत्नी केशिनीपासून रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण उत्पन्न झाले. महामते महर्षी पुल्हांची पत्नी साध्वी गतीपासून कर्मश्रेष्ठ, वरियान आणि सहिष्णू असे 3 पुत्र झाले. याचप्रमाणे क्रतूची पत्नी क्रिया हिने ब्रह्मतेजाने तळपणाऱ्या 60,000 वाल्खिल्य ऋषींना जन्म दिला. शत्रुतापन विदुरा, वसिष्ठांची पत्नी ऊर्जा, अरुंधती हिच्यापासून चित्रकेतू इत्यादी 7 विशुद्धचित्त ब्रह्मर्षींचा जन्म झाला. त्यांची नावे चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बण, वसुभिद्यान आणि द्युमान अशी होती. याशिवाय त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शक्ती इत्यादी आणखी काही पुत्र होते. अथर्व मुनींची पत्नी चित्ती हिला दधीची नावाचा एक तपोनिष्ठ पुत्र झाला. त्याचे दुसरे नाव अश्वशिरा असेही होते. आता भीगूच्या वंशाचे वर्णन ऐक.
भाग्यवान भिगूंना ख्याती नावाच्या पत्नींपासून धाता आणि विधाता नावाचे पुत्र आणि श्री नावाची एक भगवतपरायण कन्या झाली. मेरू ऋषींनी आपल्या आयती आणि नियती नावांच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिल्या. त्यांच्यापासून त्यांना मृकंड आणि प्राण नावाचे पुत्र झाले. त्यांच्यापैकी मृकंडापासून मार्कंडे आणि प्राणापासून मुनिवर वेदशिरा यांचा जन्म झाला. भिगूंचा एक कवी नावाचा पुत्र होता. त्याचाच पुत्र भगवान शुक्राचार्य होय. विदुरा, या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला. अशा प्रकारे मी तुला हे कर्दमांच्या वंशांतील संतानांचे वर्णन सांगितले. जो पुरुष हे श्रद्धापूर्वक ऐकेल, त्यांची मोठी पापे हे कथानक तत्काळ नाहीसे करील. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीने मनुपुत्री प्रसूतीशी विवाह केला. त्याने तिच्यापासून सुंदर डोळ्यांच्या 16 कन्या उत्पन्न केल्या. दक्षाने त्यांपैकी 13 धर्माला, एक अग्नीला, एक एकचित्त असणाऱ्या पितृगणांना आणि एक संसाराचा संहार करणाऱ्या तसेच जन्ममृत्यूपासून सोडविणाऱ्या भगवान शंकरांना दिली. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, ह्री आणि मूर्ती या धर्माच्या पत्नीद होत. त्यांपैकी श्रद्धेने शुभ, मैत्रीने प्रसाद, दयेने अभय, शांतीने सुख, तुष्टीने आनंद आणि पुष्टीने अहंकार यांना जन्म दिला. क्रियेने योग, उन्नतीने गर्व, बुद्धीने अर्थ, मेधेने स्मृती, तितिक्षेने क्षेम आणि ह्रीने प्रश्रय नावाच्या पुत्राला जन्म दिला. सर्व गुणांची खाण असणाऱ्या मूर्तिदेवीने नरनारायण ऋषींना जन्म दिला. यांचा जन्म झाल्याबरोबर हे संपूर्ण विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झाले. त्यावेळी लोकांची मने, दिशा, वायू, नदी आणि पर्वत प्रसन्न झाले. आकाशात मंगल वादे वाजू लागली. देवता फुलांचा वर्षाव करू लागल्या. मुनी प्रसन्न होऊन स्तुती करू लागले. गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले. अप्सरा नाचू लागल्या. अशा प्रकारे त्यावेळी मोठाच आनंदोत्सव झाला आणि ब्रह्मादिक सर्व देव स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव म्हणाले, ज्याप्रमाणे आकाशात निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते, त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या मायेने आपल्याच स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्या त्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या धर्माच्या घरी ऋषिरूपाने स्वतःला प्रगट केले, त्या परमपुरुषाला आमचा नमस्कार असो. ज्यांच्या तत्वाचे शास्त्राच्या आधारावर केवळ अनुमान केले जाते, त्याच भगवंतांनी विश्वाच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये, यासाठी आम्हा देवतांना सत्वगुणापासून उत्पन्न केले आहे. आता त्यांनी सौंदर्याचे निवासस्थान असलेल्या निर्मळ कमळाला सुद्धा खाली पाहाव्यास लावणाऱ्या आपल्या कारुण्यमय दृष्टीने आमच्याकडे पाहावे. विदुरा, प्रभूंचे दर्शन झालेल्या देवतांनी अशा प्रकारे स्तुती केलेले भगवान नरनारायण दोघेही गंधमादन पर्वतावर गेले. भगवान श्रीहरींचे अंशभूत असे हे तेच नरनारायण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी यदुकुलभूषण श्रीकृष्ण आणि त्यांच्यात सारखे श्यामवर्ण कुरुकुलतिलक अर्जुन या रूपांनी येथे अवतीर्ण झाले आहेत. अग्नीची पत्नीस स्वाहाने अग्नीचेच अभिमानी असणारे पावक, पवमान आणि शुची हे 3 पुत्र उत्पन्न केले. हे तिघेही हवन केलेल्या पदार्थांचे भक्षण करणारे आहेत. या तिघांपासून आणखी 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. हेच आपले 3 पिता आणि 1 पितामह यांच्यासह 49 अग्नी म्हणविले जातात. वेद, ब्राह्मण, वैदिक यज्ञकर्मांमध्ये ज्या 49 अग्नींच्या नावांनी आग्नेयी इष्टी करतात, ते हेच होत. अग्निश्वात्त, बर्हिषद, सोंप आणि आज्यप हे पितर होत. त्यांमध्ये साग्निक आणि निरग्निक आहेत. या सर्व पितरांची पत्नीये दक्षकुमारी स्वधा आहे. या पितरांपासून स्वधेला धारिणी आणि वयुना नावाच्या 2 कन्या झाल्या.
त्या दोघीही ज्ञानविज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या झाल्या. महादेवांची पत्नी सती होती. ती सर्व प्रकारे पतिदेवांच्या सेवेमध्ये व्यग्र राहणारी होती. परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोणी पुत्र झाला नाही. कारण सतीच्या पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असे आचरण केले होते. त्यामुळे सतीने तारुण्यावस्थेतच रागामुळे योगाने स्वतःच आपल्या शरीराचा त्याग केला होता. स्कंध 4 अध्याय 1 समाप्त. हरि ओम तत्सत.